आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावात वन विभागाकडून ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध। माणगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने शनिवारी सायंकाळी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 मे 2026 रोजी माणगाव येथील दाजीबा यांच्या मळ्या परिसरात संतोष भरमगोंडा यांच्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। संबंधित शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या परिसरातून पसार झाल्याचे सांगण्यात आले। याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली होती। त्यानंतर 17 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली। बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने सुमारे 200 मीटर उंचीवरून तसेच आसपासच्या विस्तृत परिसरात पाहणी करण्यात आली। मात्र या पाहणी दरम्यान कोणत्याही वन्य प्राण्यांचे अस्तित्व निदर्शनास आले नसल्याची माहिती वन विभागाने दिली। यावेळी वन विभाग अधिकारी मंगेश वंजारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। या शोध मोहिमेत वन्यजीव बचाव पथकातील डॉ. संतोष वाळवेकर, अमित कुंभार, आशुतोष सूर्यवंशी, वैभव आवडे, राकेश शिकरे, आकाश भोई, श्रेयश यांनी सहभाग घेत परिसराची पाहणी केली। तसेच माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग, ग्रामसेवक दीपक पाटील, पत्रकार शिरीष मधाळे, माजी सरपंच अनिल पाटील, प्रकाश बिरनाळे, शिवाजी जोग, संघर्ष माने, महावीर देमन्ना, ओमकार गवळी, अजित पाटील कमते, श्रीपाल पाटील, रोहित गवळी, रामा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी। काल 16 तारीख माणगाव या ठिकाणी दिनांक 16/5/2026 रोजी बिबट हा वन्य प्राणी दाजीबा या ठिकाणी दिसला असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही येऊन या ठिकाणी बिबट या वन्य प्राण्याच्या पाऊल खुणांची कन्फर्मेशन केलं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला योग्य तो निष्कर्ष काढता आला नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी दाजीबा मळा इतर या परिसरावरून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली। 10 ते 12 किलोमीटर ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली असता सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या अस्तित्व आपल्याला दिसून आलेलं नाही। तरी वन विभागातर्फे आपण लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे। वन विभागातर्फे आपण येथे गावकऱ्यांना तसेच येथील या भागामध्ये मये भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की सकाळी आपण जर शेताकडे जात असाल, म्हणजे 6 वाजता कोण जाते किंवा रात्री पाण्यावर जात असतात, तर अशा वेळी काय करायचं, आपल्या मोबाईलवर जे अभंग असतात किंवा मोठमोठ्याने गाणी लावून किंवा 4 ते 5 जणांनी अशा वेळी जायचं आहे। परत जर मये भाग असेल, अशा ठिकाणी जर वस्ती असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला कायम वावर असेल तर एक 10 ते 15 मीटर अंतरावर एक मोठा असा बल्ब लावून कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवायचा आहे। तर लहान मुले आपले असतात अंगणामध्ये, त्यांना 6च्या पुढे खेळायला सोडायचं नाही। ही एक आपल्याला महत्त्वाची दक्षता घ्यायची आहे। शेतामध्ये आपण ज्यावेळी काम करत असतोय त्यावेळी वाकून जर आपण काम करत असेल तर आपण सतर्क राहून काम करायचं, खाकरत किंवा असं मोठमोठ्याने आवाजाने काम करायचं। कारण जर बिबट्याची शिकार या त्याच्या 5 ते 6 फूट अशा उंचावर नसती, म्हणजे खाली बसून किंवा असं जर काम करत असेल तर अशा वेळी शिकार होण्याची शक्यता असते जास्त। दुसरं असं की आपण ज्यावेळी शेतामध्ये म्हणजे कामाला जातोय किंवा पाती वगैरे काढायला जातोय त्यावेळी आपण एक रुमाल असा टाकत असतोय, तो रुमाल गळ्याभोवती जर आपण आपल्या टाकला तर काय होते की ज्यावेळी आपल्या बिबट्याचा अटॅक होतो त्यावेळी मानेवर अटॅक होतो। मानेवर अटॅक झाला तर आपला जर रुमाल गुंडाळलेला असेल तर सेन्सेशनमुळे त्यावेळी काय होते, तो बिबट्या आपल्याला म्हणजे त्या अटॅकवरून सोडून देते। या गोष्टी आहेत। तसेच शाळेला वगैरे मुलं जात असतील, लहान मुले किंवा तर अशा वेळी काळजी घ्यायची आहे। जी मये भागातनं गावात शाळेला जातात, लहान मुलांची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे। आणि आपली जनावरे असतील, म्हणजे शेळ्या वगैरे असतील किंवा त्यांना बंदिस्त गोठ्यात आपल्याला त्यांना ठेवायचं आहे।